कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी हिसिंग या ठिकाणी असेल. चिखलोली ऑन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. सलामीची जोडी राज आणि वसंतची ही जोडी आपण पाहतोय. सलामीचा गोलंदाज बालाला प्रचारण केलं. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हर मागे कमीत कमी 45 ते 50 धावा ठोकणं खूप गरजेचं असेल या चिखलोली. विश यू ऑल द बेस्ट. विश यू शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. या ठिकाणी पहिलाच फटका ओव्हर पिच. चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. यस, चौकार आहे का षटकार आहे? हा चौकार आहे ना. येस, थँक्यू. येस, लाईव्हला तुमचा 12वे प्रतिनिधी बघतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. दमदार सुरुवात. विश ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बाळा एक चांगला गुणवान आणि मौल्यवान गोलंदाज आहे. बघा पहिला चेंडू ओव्हर पेज, त्यानंतर कुठेतरी हलक्याशा हाताने टॅप केलं. देवा आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये. थोडासा आउटफील्ड खड्या बसल्या कारणाने मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं या ठिकाणी. थोडंसं लेझी क्रिकेट मी म्हणेन चिखलोली संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू ओव्हर पिच, त्यानंतर एक सिंगल. आता चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र टॉपेज. दुसऱ्या अटेम्प्टला रवी हिरवे साहेबांच्या हातातनं लगभग झेल सोडला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला इथे मात्र कव्हर करत असताना वसंत बॅक टू पॅव्हिलियन. इनिंग नंबर 3 आमचे परमित्र रवी यांच्या माध्यमातून 1 डाऊनची फलंदाजी केली जाते तागवाडी संघाच्या माध्यमातून चिखलोली संघाच्या अगेन्स्ट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर कुठेतरी मी म्हणेन कमबॅकिंग इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं खूप गरजेचं होतं या ठिकाणी. टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला तशीच गोलंदाजी या ठिकाणी करत असताना बाळा बसमा या गोलंदाजाला पाहतोय. एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. नक्कीच संबरनाथ 11 मध्ये सुद्धा या फलंदाजाची गोलंदाजाची मी म्हणेन अष्टपैलू खेळाडू पण पाहतोय वर्णी लागली जाते. खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी सुद्धा. हा चेंडू इथे मात्र चुकीचा मी म्हणेन शॉर्ट पिच चेंडू होता. जागा बनवली, फ्रंट फुटला आले होते. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. रन्स मिळतील परिपक्व. ह्या ठिकाणी 4 धावा टीम तागवाडी संघाला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. 40 ते 45 धावा स्कोर कार्ड वरती लावणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. टीम चिखलोली ठाकूरपाडाच्या अगेन्स्ट टीम आपण पाहतोय तागवाडी संघाला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. गोलंदाजी चांगली या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र थोडेसे चुकीची लाईन पाहायला मिळते. बालाबसमाच्या माध्यमातून स्लोअर गतीचा चेंडू होता. गतीमध्ये व्हेरिएशन केलं होतं, परंतु लाईन कुठेतरी चुकीची आणि आजच्या दिवसातील पहिला वाईड चेंडू या ठिकाणी पाहायला भेटला बालाबसमाच्या माध्यमातून.
हा चेंडू पुन्हा एकदा टॉप एज, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझन मधनं येतोय शेवटच्या चेंडूवर. शेवट या ओव्हरचा गोल करत असताना रवी बॅट्समॅनच्या बॅट मधनं येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा मिळतील. डबल डिजिट मध्ये धावा आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. 3 चौकार, 1 वाईट आणि 1 सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. या ठिकाणी टीम तागवाडी संघाच्या 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रचारण केलं. या ठिकाणी थोडीशी महागडी मी म्हणेन गोलंदाजी, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी चिखलोली ठाकूरपाडा संघाची, कारण 1 विकेट सुद्धा आली वसंत सारख्या फलंदाजाला. इथे मात्र बॅटच्या आउट साइडेज लागली गेली आणि फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागलं. 5 स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. रवी हिरवेच्या माध्यमातून चुका नव्हत्या, थोडीशी पुंवल झाली होती, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला या ठिकाणी मात्र झेल कव्हर केला आणि वसंतला परतावं लागलं. 14 धावा धावफलकावर. 1 ओव्हर समाप्तीनंतर आपण पाहिल्या गेल्या तर 14 धावा चांगली धावगती आहे. या धावगतीने जर धावा बनवल्या तर नक्कीच कुठेतरी 55 ते 60चा या ठिकाणी पाठलाग केला जाईल. थोडासाही हल्ला नाही. अमर मेंगाळ थोडीशी ताकद, 1 ते 2 कॅलरीज या ठिकाणी कमी पडल्या. दुसरा गडी गारद करत असताना टीम चिखलोली जीत उघडे या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. इनिंग नंबर 4 जीत वर्सेस जीत कोणाची होईल? मी तर म्हणेन जो चांगला मेहनत करेल त्याची या ठिकाणी जीत घोषित होईल. जीत वर्सेस जीत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल याची नोंद असू द्या सर्व संघांनी. या ठिकाणी मलंगड संघ उपस्थित झालाय. मलंगड संघाचं सहर्ष स्वागत. चांगली ही टुर्नामेंट आपण पाहतोय. कैलासवासी पंढरीनाथ वारा यांच्या स्मरणार्थ हे स्मृतिशेषक 2024 हा जे पर्व आपण पाहतोय. नवीन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. हाई चेंडू, यस इट इज OUT म्हणजे आउट. फलंदाज या ठिकाणी होईल. आल्या पावली परतावं लागतंय. नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा 2023 मध्ये कोणाकडनं चुका झाल्या असेल, आपला परिवार असेल, मित्रपरिवार असेल किंवा नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणी आल्या असतील तर त्यांना या 2023 पूर्ण विसरून जाऊन काहीतरी नव्याने सुरुवात करा आणि आपल्या नवीन जीवनाला ह्या वर्षात काहीतरी एखादं ठाम ठेवून, एखादं कार्य ठाम ठेवून की ह्या वर्षी सुद्धा ते मी करेन आणि करून दाखवणार. त्याकरिता तुम्हाला त्या कार्यासाठी आणि पूर्ण तुमच्या परिवाराला, जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह बघतात त्यांनाही या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. आमच्या ब्रदर स्पोर्टला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं. असंच तुमचं इव्हेंट अनलिमिटेड आयुष्यभर चालावं या ईश्वराकडे हीच मागणी मागतोय. गणपती बाप्पाकडे हीच मागणी मागतोय. आमची ब्रदर स्पोर्टची ही वाहिनी अनलिमिटेड चालावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. नक्कीच ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक माहिती येते. 3 टुर्नामेंट लगातार कव्हर केल्या जात आहेत. लाख लाख शुभेच्छा. आणि सबस्क्रायबर 1000
सबस्क्रायबर कंप्लीट झाले गेलेत. लाख लाख शुभेच्छा. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो या इव्हेंटसाठी. आपलाच एक आदिवासी मुलगा कुठेतरी पुढे सरसावतोय, त्याला सुद्धा या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि हेच ध्येय मेहनत चिकाटी ठेवून हे कार्य तुम्ही कंप्लीट करा, हीच शुभेच्छा आमच्या माध्यमातून सुद्धा ह्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सुद्धा मिळते. एक या ठिकाणी तागवाडी सिंगाला आपण पाहतोय सिंगल धाव कुठेतरी या ओव्हरमध्ये जितू उघडेने मात्र कुठेतरी थांबवलं गेलं. रवी आहे अजून. अशा निराशा पूर्णपणे उमटवल्या जातील, कारण रवी एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नेहमी त्याच्या माध्यमातून सलामीची फलंदाजी केली जाते. हा फटका चांगला, परंतु गॅपला चेंडू गेला त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. रन्स मिळतील पुन्हा एकदा 4 धावा आल्या गेल्या त्या ठिकाणी. 4 धापलका आपण पाहतोय. तब्बल 19 धावा. चांगलं षटक चालू आहे, परंतु या चेंडूवर मी म्हणेन थोडस चुकीचं ठरलं गेलं. जितूच्या माध्यमातून चुकीची लाईन पाहायला भेटली. या ठिकाणी स्वयंसेवक वारेवाडी गावातले स्वयंसेवक असतील, सर्वांना विनंती असेल आपण मैदानाच्या चौफेर बाजूने स्वयंसेवकाची भूमिका या ठिकाणी पार पाडायची. आता मात्र मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय स्वतः आयोजक म्हटलं तरी हरकत नाहीये, मिस्टर वारे, मोहन वारे. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. यस, इट इज आउट. फलंदाज बाद. सध्या डिसिजन या ठिकाणी पेंडिंग असेल. यस, मोहन वारे सांगत असताना कुठेतरी बॅटचा स्पर्श हा पिच लगत झाला गेला. रवीच्या बॅट मधनं चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू. बरोबर, डिसिजन कळलं नाही तर डिसिजन यस आपण डिस्कस करून देऊ शकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोणाला प्राचारण केलं जाईल या ठिकाणी रवी हिरवे. आणि नुकताच मात्र नवीन आता मात्र नक्कीच आपला एक सोहळा चालू होईल, जत्रा चालू होईल म्हटलं तरी हरकत नाहीये. लग्न सोहळा, हळदी समारंभ चालू होतील. आणि कोणाला जर हळदीसाठी समारंभासाठी डीजे पाहिजे असेल तर आमचे रवी हिरवे साहेबांनी मात्र या वर्षी मात्र नवीन सुरुवात केल्या. नवीन डीजे सेटअप या वर्षी आला गेलाय. रात्री त्यांची चेकिंग झाली, मजा सुद्धा केली जाते 30 ची. हा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. यस, चेक काय करायचंय? रनआउट का? येस, नॉट आउट असेल या ठिकाणी. आणि चेंडू निर्धाव. पंच डॉट चेंडू हा. यस, फलंदाजी या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. रवी हिरवेला निकुताच मी सांगितलं गेलं डीजे
सेट त्यांच्या माध्यमातून नवीन घेतलाय. त्यांना सुद्धा या नवीन वर्षाच्या नवीन हंगामाच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुमच्याही वाटचालीस तुम्हाला पुढील वाटचालीत पुन्हा एकदा आयोजकांकडनं आमच्याकडनं मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या शादाने टॅप केलाय. बघा स्वतः यष्टी रक्षक गेले चेंडू मागे आणि त्या ठिकाणी रन्स मिळतील 2. तिसरा ओव्हर हाताळला जात आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघांना चांगलं ठाऊक आहे. चिखलोली ठाकूरपाडा जी अनुमान चिखलोली ठाकूरपाडा आहे जे आपण पाहतोय. या ठिकाणी धावफलकावर धावसंख्या या डबलच्या मदतीने 21 धावा. फ्रंट फुटला आले. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळ केला जातोय. अप्रतिम झेल या ठिकाणी. यस, इट इज आउट फलंदाज बाद. जीत बॅक टू पवेलियन. इनिंग नंबर 5. हा फटका पुन्हा एकदा चांगला सजवला जातो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे रामदासच्या माध्यमातून सुका. थोडीशी घाई अति घाई आणि संकटात नाही या ठिकाणी आपण पाहतोय. रामदासच्या माध्यमातून रामदास आवाडे थेट आमच्या समोर उभे आहेत. त्यांना थोडीशी चेंडूची लाईन कळून नाही. फ्लॅट चेंडू आला गेला, बाउन्स झाला. थोडे पुढे सर सावले होते, थोड्याला स्वतःला आवरलं गेलं परंतु बाउन्स जास्ती मिळाला. ताबा मिळतील 4 पुन्हा एकदा. हा फटका यस यस पंचांची अपील केली जाते परंतु अपीलीला फेटाळून लावलं जातं. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त या अपीलीमध्ये. डॉट चेंडूची सांगता या डॉट चेंडूच्या साहाय्याने धावफलक स्थिर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं ओव्हर अद्याप हाताळलं जाते. 25 धावा ऑन स्कोरबोर्ड तागवाडी टीम. हा फटका इथे मात्र ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर, कारण डॉट झाला होता त्यानंतर कुठेतरी रन्स बनवायच्या होत्या आणि एक सिंगल प्राधान्य आणि स्ट्राईक स्वतःकडे टेबली जाईल. 26 धावा ऑन स्कोरबोर्ड टीम तागवाडी. 26 लॉस ऑफ 4 विकेट. सव्वीस धावा डबल कव्हर आणि 4 विकेट आले गेलेत. या दरम्यान जे ग्राउंड आपण पाहतोय ग्राउंड मालक माननीय श्री पांडुरंगजी रामाबारा यांच्या माध्यमातून एक खेळपट्टी आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचा या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने नक्कीच विष्णू वारा सांगत असताना आमचे आजोबा आहेत नातू त्यांचे सांगत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. राकेश भगत मात्र खेळपट्टीची पाहणी करत असताना जशी खेळपट्टीची पाहणी तर नेहमीच केली जाते. राकेश भगत एक नामवंत आणि आयकॉनिक खेळाडू आहे या विभागातील. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहिल्या गेल्या तब्बल तर 26 धावा 4 विकेट या ठिकाणी लागल्या गेल्यात.
कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय टीम आपण पाहिले गेले चिखलोली टाकरपाड्याच्या मदतीने आणि धावा बनवणं खूप गरजेचं असेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी 14 ते 15 धावा येणं खूप गरजेचं आहे. 40चा आकडा स्कोर कार्डवरती लागणं खूप गरजेचं आहे या चिखलोली संघाच्या पुढे, कारण बाळा भस्मासारखा फलंदाज, त्याचनंतर अमर मेंगाळ आमचे वर्गमित्र, त्याचनंतर जितू उघडे, रामदास सवाटे, रवी हिरवे आणि देवा आव्हाटे यांसारखे फलंदाज या मैदानात आपण पाहतोय. त्यांच्याच गावातील ही ब्रदर्स स्पोर्ट वाहिनी आपण पाहतोय आणि वाहिनीचे नुकताच 1000 सबस्क्रायबर झाले गेलेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने मी सरचं स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. स्लॉगरचं षटक या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून एक चुका झाली गेली. रामदास आभाटेला आपण पाहतोय ती चुका या ठिकाणी कव्हर केल्या जातील नक्कीच, कारण एक नामवंत गोलंदाजही नेहमी त्याच्या माध्यमातून P1 P2चं षटक हाताळलं जाते. आज कुठेतरी रवी हिरवे या कॅप्टनची आगळी वेगळी सोच पाहायला मिळते. प्रचारण केलं होतं सलामीला गोलंदाजी करत असताना बाळा भस्माला 14 धावा लगभग खर्च केल्या होत्या. त्याचनंतर जितू उघड्याला थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी केली. हा फटका इथे मात्र वेट अँड वॉच क्रिकेट खेळायचं होतं त्या ठिकाणी आहे बघितलं गेलं तर शतरक्षक सेकंड स्लिपचा आपण पाहायला गेला. राज आव्हाटे आयफोन लवर सतीश मेंगाळची आज कुठेतरी कमतरता भासते. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागली होती, परंतु रवीला आपण पाहतोय इंडिया नंबर 3चा हा फलंदाज अद्याप मैदानात आहे. 14 ते 15 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं या तागवाडी संघाला. डॉट चेंडू आलाय, हा चेंडू यस इट इज वाईट. हा चेंडू इथून मात्र वाईट आहे. हा पटका चांगला, उंची जास्त लांबी कमी, जितू उघडे त्या ठिकाणी आहे आणि याच्या माध्यमातून नेहमीच चुका नसतील. फलंदाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा परतावं लागते. रवी बॅक टू पॅव्हिलियन. इनेट नंबर या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 6व्या क्रमांकाचा फलंदाज जातोय. यशवंतला आपण पाहतोय या ठिकाणी मात्र फलंदाजी करत असताना 5वा झटका या ठिकाणी लागला गेलाय. टीम तागवाडी संघाला 28 या धावसंख्येवर आपण पाहायला गेलं तर 5वा धक्का लागला गेलाय. अजूनही काहीचे चेंडू शिल्लक असतील, कारण एक चेंडू या ठिकाणी मात्र रामदास आव्हाटेचा वाईट चेंडू आपण पाहतोय स्क्रीन. हा पटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फेकून दिला. त्या ठिकाणी राजा आहे, गुड ट्राय त्या ठिकाणी केलं जाईल. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल.
या ठिकाणी मैदानात जात असताना आपण पाहतोय थोडंसं बॅकफुटला ढकललंय तागवाडी संघाला. चिखलोली या संघाने बघितलं गेलं तर 29 धाव संख्येवर 6वा धक्का 6वा हदरा या ठिकाणी दिला जातोय तागवाडी या संघाला. काहीशी चेंडू अजून शिल्लक या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. तब्बल 2 चेंडू अद्यापी आमचे साथी स्कोरर सांगत असताना पहिल्या चेंडूवर आपण बघितलं गेलं तर हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. लोअर फुलटॉस पाहायला भेटला. शेवटचा चेंडू शिल्लक. काही फटका या ठिकाणी फसला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमरच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. यस, हा चेंडू इथे मात्र पंचांचा डिसिजन नो आला, परंतु चिखलोली संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर राकेश भगत यायचं आपण. एस इट इज नो चेंडू. हा इथे मात्र नो चेंडू आहे. राकेश भगत सांगत असताना हा इथून मात्र नो चेंडू आपण पाहतोय आणि फ्री हिट असेल. पंच धावा किती या बॉल्सवर? 1 धाव 1+1 आपण पाहतोय या ठिकाणी. या ठिकाणी 1 धाव तर केली आहे कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धाव घेत असताना या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. दाबल का धाव संख्या आपण पाहतो तब्बल 24 चेंडू खेळी झाले पहिल्या इनिंगची आणि 33 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज असेल. यानंतर होणारा सामना असेल वारेवाडी संघाचा कर्णधार आणि सांभारी संघाचा कर्णधार लगेचच यायचंय. वारेचीवाडी आणि सांभारी संघाचे कर्णधार या टॉच विनसाठी आपण करूया या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचचा टॉस. मलंगड संघ पूर्ण आलाय. यस, मलंगड संघाचा कर्णधार आणि कोंडेश्वर तारवाडी संघाचा कर्णधार या टॉससाठी. सर तारवाडी संघ बबलू तारवाडी संघ त्यासाठी यायचंय. तारवाडी संघ
नेक्स्ट चॉईस बॉल नसेल या ठिकाणी. यस आलाय तारवाडी संघाचा कर्णधार आणि मलंगड संघाचा कर्णधार. दोन्ही संघ आलेत. आमचे लाडके आजोबा पांडुरंगजी वारा यांच्या शुभ हस्ते आपण करूया या ठिकाणी टॉच. कॅमेरामॅन चौतीस धावांचं या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी टॉस झाला गेलाय. तारवाडी संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि बॅट फर्स्ट. एक धाडसी निर्णय. 4 ओव्हरचा सामना आहे याची नोंद असू द्या. चला आपण वळूया मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शो ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. याच दरम्यान खडकी गावचे सुपुत्र आमचे परममित्र एक कर्जत तालुक्यातील बुलंद आवाज सोनू अगिवला यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मात्र सहर्ष स्वागत. नक्कीच मला साथी होते परंतु काही कारणास्तव त्यांच्या तब्येतीला थोडासा अडथळा आला गेलाय. येणारे 24 चेंडू आणि 34 धाबा. सलामीची जोडी रामदास सावाडे आणि जितू उघडे ही जोडी. पहिला चेंडू गॅप मध्ये टाकून दिला. एक धाव तर केले कंप्लीट. चेंडूला अडवलं जात आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बघा. ज्या क्षेत्ररक्षकाने मास्क घातलाय मित्र ते मास्क काढ जेणेकरून कोणाला काही अडचण नको. 2 धावा आपण पाहतोय. चला चला पंच सामना चालू करा. पंच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतोय ती चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून. लगभग विचार केला तर 8.50च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. हा पटका चांगला. पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी. चेंडूला कव्हर केलं जाईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव केले कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी केली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण पहिल्या चेंडूवर 2 धाबा, दुसऱ्या चेंडूवर 3 धाबा. काय अप्रतिम रनअप पाहतोय या ठिकाणी चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या अगेन्स्ट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. यानंतर लगेचच बदलापूर, कुंडेश्वर, तारवाडी आणि मलंगड ब या संघाने तयार राहायचंय. चला पंच 1:04 झाले गेलेत. पहिल्या मॅचला आपण बघितलं गेलं तर 1 लगभग 12:40 ते 42 झाली होती. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा अवधी द्या. पहिला सामना अद्याप चालू आपण पाहतोय. एका इनिंग नंतर तागवाडी संघ स्वतःचं आयोजन समजून आपण या ठिकाणी मॅच खेळायचे. तुम्हाला मगाची सांगितले गेले लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे.
त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं गेलं की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, जेणेकरून तुम्ही फील्ड लगेच सजवाल. यष्टीरक्षकाच्या भूमीत रवीला पाहतोय, गोलंदाज मनोहर. हा चेंडू इथे मात्र स्टंपला सोडत असताना, लेग स्टंपला या ठिकाणी सोडत असताना आपण पाहिलं गेलं रामदास वाटीला. लेग बाय एक धाव येते अंकुश कुराडे सांगत असताना. हाय पटका चांगला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फेकून दिले. त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही. बॅक टू बॅक कॉपी बुक स्टाईल पाहतोय. जीत उघडेच्या बॅट मधनं दुसरा चौकार. हाय पटका चांगला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला जातो, परंतु त्या पटक्यासाठी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शतरक्षक होता. एक ओव्हर समाप्तीनंतर 34 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावफलक आपण पाहतोय शिकलोली टीमच्या 15 धावा. चौतीस धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावसंख्या पहिल्या 6 चेंडू मागे लगभग 15 धावा. थोडस महागड षटक मी म्हणेन या ठिकाणी आले तागवाडी संघाच्या माध्यमातून, परंतु चांगली फलंदाजी म्हणावी लागेल जितू उघडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 19 धावा. बॉल टू रन. सर रवी मित्रा 1 वाजून लगभग विचार केला तर 8 मिनिट या ठिकाणी झाले गेलेत. पंच ताकीद द्या आणि सामन्याला लगेच सुरुवात करा. अद्याप बरेचसे सामने शिल्लक, 6 सामने अजूनही शिल्लक असतील. पुन्हा एकदा सफल झाले होते. बॅट मागे चेंडू आलाय, कॅप मध्ये होता परंतु स्वतःला कव्हर केले जाते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. तिसरी धाव, धोक्याची घंटा आणि नक्कीच तुतू मै कॉलिंग नव्हतं. शेवटच्या मोमेंटला कॉलिंग केलं आणि जिथे सिंगल डबल होती त्या ठिकाणी थर्ड मध्ये कन्वर्ट करत असताना टीम आपण पाहतोय या ठिकाणी
जय हनुमान चिखलोली ठाकूर पाडा रवी हिरवे साहेबांचा संघ आपण पाहतोय. आज कुठेतरी चांगला खेळ मी म्हणेन बऱ्याच टुर्नामेंट नंतर पाहायला भेटतोय. कारण नवीन वर्ष आहे, नवीन काहीतरी सुरुवात. या नवीन हंगामात तुम्हाला माझ्याकडनं या क्रिकेट भवितव्याच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आज नक्कीच एखाद्या ट्रॉफीचा हकदार व्हा हीच इच्छा बाळगतो. हा फटका इथे मात्र लेग स्टंपला सोडून जात आहे. एसटी रक्षक या ठिकाणी वसंत चुका करतायत. वाईट प्लेस फोर न खाता पिता फूट भरलं जात. 5 धावा आणि या 5 धावेच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 23. 17 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 17 चेंडू आणि 11 धावा. आपल्या स्टाईलने सामना फिनिश केला जाईल का? हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू समजून आला नाहीये. हे छाती पोड्या चेंडू. नक्कीच प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ज्या ठिकाणी हा चिखलोली संघ प्रॅक्टिस करत होता ना, तीही जागा कुठेतरी MIDC ला गेली आणि थोडीशी मात्र नाराजगी व्यक्त या नवीन हंगामात. परंतु सुरुवात अप्रतिम. लगोपाठचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. रवी च्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिली गेली तर चांगली गोलंदाजी नेहमीच या रामदास च्या माध्यमातून. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. रामदास अवाटे बॅक टू पवेलियन. तर नक्कीच जय वारा साघाय पानं डोक्यावर ठेवला. ये इकडं. कमबॅकिंग गोलंदाजी नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समन बाळा बसमा सुद्धा आहे या ठिकाणी. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय बाळा बसमा. एक नामवंत ओपन टुर्नामेंट ग्रामीण क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जाते. भले भला मोठ्या मोठ्या संघाने त्याने मात्र पराभूत केलं. हा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू आहे. कमबॅकिंग गोलंदाजी. प्रॅक्टिस मॅन इट इज अ परफेक्ट मॅन सांगितलं जातं नेहमीच. एखाद काळ होता विराट कोहलीला सुद्धा कुठेतरी खेळ पासून थोडंसं लांब ठेवलं जात होतं. परंतु प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आपण पाहतोय या ठिकाणी. लगभग विचार केला तर बऱ्याचशा संघांना मात्र खेळपट्टी राहिली गेली नाहीये. ग्राउंड जागा राहिली गेली नाही. हा फटका बसला त्या ठिकाणी. शतरक्षक आहे आणि घडलंय काय? लॉलीपॉप चेंडू त्या ठिकाणी झैल होता. हा झैल करणं खूप गरजेचं होतं. ओव्हर समाप्त. एका सिंगल अप्रतिम गोलंदाजी. लगभग येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय
येणारे 10 धाबा आणि 12 चेंडू असतील. या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर 12 चेंडू आणि 10 धाबा. बाला बस मला पाहतोय ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक. मी म्हणेन का सिंगल डबल खेळत नाहीये, कारण जितू उगळेच्या बॅटमधनं 3 चौकार आपण पाहिले गेलेत. फक्त कामगिरी या ठिकाणी करणं काय गरजेचं आहे. जितू उगडेला ऑन स्ट्राईक आणून ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी डॉट चेंडू. 11 चेंडू आणि 10 धाबा. कमबॅकिंग गोलंदाजी केली जाईल का या ठिकाणी. बाळा बसम्यासारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलं जातंय, परंतु या ठिकाणी डायरेक्ट डोक्याची घंटा. नॉन स्ट्राईक इनला फलंदाज होईल बाद. बाळा भस्मा. यस, वाईट प्लस विकेट. बाळा भस्मा बॅक टू डग आउट. अकरा चेंडू आणि 9 धावा. आता स्ट्राईकला पाहतो. जसं मी म्हटलं गेलं, फक्त स्ट्राईक इनवर आणून ठेवा या जीत उघडेला. बघा दबाव, हा दबाव असतो मित्रांनो फलंदाजाच्या अगेन्स्ट. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट आहे. आता समीकरण उर्वरित 11 चेंडू आणि 8 धावा. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय जीत उघडे ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधनं 3 चौकार पाहिले गेले. जीत साठी सुद्धा हा ही चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा दबावामध्ये फलंदाजी मी म्हणेन केली जाते. 10 चेंडू आणि 8 धाबा. राज येतोय गोलंदाजी मार्गवर. हो, व्हॉट अ शॉट. या एका फटक्याने या सामन्याची हवा फुस करून टाकली. येणार समीकरण असेल येणारे 9 चेंडू आणि 2 धावा. वन मॅन शो. जीत उघडे ऑन फायर. एका हत्ती किल्ला लढवला जातोय. कव्हरच्या वर्ण षटकार. ताकद आहे जीत उघडेकडे. यस, संयमी क्रिकेट या ठिकाणी. फक्त एका धावसंख्येची गरज. सिंगल डबलने जर सामना जिंकला असता. यस, मी मगाची सुद्धा म्हटलं होतं, जर आपल्याला फलंदाजी करायची असेल नॉन स्ट्राईक इनला, जीत उघडेला पाहतोय त्याला नॉन स्ट्राईक इनला आणून ठेवणं खूप गरजेचं होतं. आणि या ठिकाणी मात्र आणून ठेवलंय नॉन स्ट्राईक इनला. आणि लगेचच एक चेंडू डॉट झाल्यानंतर दुसरा चेंडू षटकार. कव्हरच्या वर्ण षटकार मारणं म्हणजे अप्रतिम बल्लेबाजी. एक धावसंख्येची गरज असताना रवीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय फील्डला सजीशी गोलंदाजी केली जाईल का. हाही फटका इथे मात्र चांगला होता. हलक्याच्या हाताने टॅप केलं आणि मॅच विन झाली. चला मलंगड संघ इनवा लगेचच मित्रांनो, टाइम नाहीये. 4 ओव्हरचे सामने आहेत.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्याच्या बॅट मधनं लगभग विचार केला तर धावा आल्या गेल्या 24 धावा 9 चेंडू फेस करत असताना 3 चौकार 1 षटकार नो डाऊट अबाउट अंश बंधुराज यायचं जीत उघडे मॅन ऑफ द मॅच